हाय मित्रांनो, मी अंकुर विजय बेळणेकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे ह्या फ्रिकिपीडिया ब्लॉगवरती. आणि आता आपण जाणार आहोत माझ्या गावी म्हणजे कोकणात. सो आपण तिकडच्या नवनवीन मंदिरांचं आणि निसर्गाचा आस्वाद घेणार आहोत. तर चला तुम्ही माझ्यासोबत आपण जाऊया कोकणात आणि घेऊया निसर्गाचा पूर्ण आनंद. चला माझ्यासोबत कोकणात. हाय फ्रेंड्स, आता मी आलो आहे दादरला. आता यापुढे आपण भेटूया आता डायरेक्ट वैभववाडीला उतरल्यावरती. ओके, तर मित्रांनो आता हे ट्रेनमध्ये तर मस्त गाडी झोपून जातो. आपण भेटूया जसं सकाळी उठल्यावरती. सगळ्यांना गुड नाईट, स्वीट ड्रीम. हाय मित्रांनो, तर आता आपण ट्राय करणार आहोत रेल्वेतला उपमा. चला बघूया कसा आहे तो. सगळे झोपलेत म्हणून मी हळू बोलतोय. चला. अप्रतिम असा उपमा शिरा आहे हा. आणि ह्याला आता मी जर रेट करू इच्छित असेल तर 10 out of 7 मी रेट देईल याला. सो तुम्ही कधी आता हा उपमा शिरा ट्राय करणार असाल ट्रेनमध्ये तर नक्की करा, उत्तम आहे. हाय मित्रांनो, आज गावी माझा 3रा दिवस आहे आणि आज आपण चाललो आहे म्हाळगादेवीच्या दर्शनाला, जी इकडची ग्रामदैवत आहे. आणि आता आपण जाणार आहोत म्हाळगादेवीच्या दर्शनाला. रूट पण बघूया. जांभूळवाडीमध्ये ते मंदिर आहे. सो चला माझ्यासोबत बघूया ते जांभूळवाडीतलं म्हाळगादेवीचं मंदिर. तर मित्रांनो, आपण आलो आहेत आता म्हाळगादेवी मंदिरच्या इथे. खूप शांत आणि प्रसन्न वातावरण आहे इकडे. मी थोडा वेळ आता इथे थोडा वेळ मेडिटेशन करणार आहे. हाय मित्रांनो, आता आलो आहे आपण म्हाळगादेवी मंदिरात. खूप शांत आणि प्रसन्न असं वातावरण आहे इकडे. आता आपण दर्शन घेऊया म्हाळगादेवी मातेचं. चला तर माझ्यासोबत दर्शन घेऊया.
तर मित्रांनो, आपण आता दर्शन घेतलं आहे आईचा आतमध्ये जाऊन माडकादेवी मातेचं. आता आपण त्याच्या आजूबाजूचा परिसर बघणार आहोत. खूप निसर्गमय वातावरण आहे, शांत आल्हाददायी वातावरण. खरं बघायला गेलं तर इथे येऊन ज्यावेळी माणसाचं मन शांत असतं, तर त्यावेळी इथे येऊन माणूस जर थोडा वेळासाठी बसला तर त्याचं मन नक्की शांत होईल. 200% गॅरंटी देऊ शकतो, शांत होणार म्हणजे होणारच. कारण की मंदिर एक असं ऊर्जा स्रोत असतं जिथे नेहमी एनर्जी भेटत असते. आणि आपल्या धर्मामध्ये मंदिरं बांधलीच यासाठी जातात की तिथे एनर्जी एकवटलेली असते, पॉझिटिव्ह एनर्जी. आणि आपण तिथे आल्यावरती ती एनर्जी आपल्याला बूस्ट करते आणि त्यामुळे आपल्या जी निगेटिव्हिटी असते ती निघून जाते. सो दरवेळेस मंदिरात जाणं लक्षात असू द्या. टाईम काढायचा, दिवसातून नाही तर आठवड्यातून एकदा तरी मंदिरात जायचं. हाय मित्रांनो, सो आज आपण जाणार आहोत माझ्या मूळ गावी कोरल्याला. तिथे आपण घेणार आहोत दर्शन ब्रह्मदेवाचं आणि आई जुबाई मातेचं. तर चला माझ्यासोबत घेऊया दर्शन ब्रह्मदेवाचं आणि जुबाई मातेचं. हाय मित्रांनो, तर आपण आलो आहोत आता ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊया आपण आता. इकडे खूप सारे माकडं पण आहे आणि इकडे पहिलं कुंड लागतं, ते कुंड आपण आधी बघून घेऊया. काहीतरी आवाज झाला तिकडे म्हणून बघितलं मी, तर साप बिप नाही. खाली कुंड आहे, तो कुंड पण पहिला बघून येऊया आपण. आणि तो कुंड बघून मग आपण वरती मंदिरात जाऊया, मंदिराचं दर्शन घ्यायला. मित्रांनो, कुंडाचं दर्शन घ्यायला जाऊया आपण, म्हणजे कुंड बघायला जाऊया. खालपर्यंत पहिला काहीच नव्हतं इथे, आता सीड्या केल्या आहेत. निसर्गाच्या मध्यातून जाणारा हा रस्ता बघून खरंच ही वाट बघून असं मन प्रसन्न वाटते एकदम. एकदम जवळ नाही घेऊन जाणार, तिथे मला थोडंसं असं डेंजरस वाटतं जाणं, तरी पण जाऊया, बघूया. चला. काय म्हटलं तर थंड पाण्याच्या ठिकाणी साप पण असू शकतात. सो
त्याची एक भीती राहतेच. हां, तर हे आहेत कुंड, पाण्याचे कुंड. चला तर पुढे जाऊ. खरंच दमलो यार, खूप खाली होतं ते, वरती चढून यायला लागलं. इथून व्ह्यू खूप चांगला आहे, तुम्ही पण बघा तो. ती लांब तिकडे बघा नदी दिसते. तर चला आता मंदिरात जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया आपण ब्रह्मदेवाचं. इथे पाय धुण्याची पण अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था आहे, तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, चला आता चालू आपण जुगाई मातेच्या दर्शनाला. जाऊया आई जुगाई मातेच्या दर्शनाला, चला. तर मित्रांनो, आता आलो आहोत आपण जुगाई मातेच्या मंदिरात दर्शन घ्यायला. इकडे अनेक लेणी पण आहेत, ते पण लेणी पण बघूया आपण. म्हणजे दगडावरती जे लेणी कोरलेले असतात ते आहेत इकडे. सो बघूया. आई जुगाई मातेचं पहिलं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर आपण सगळी ती लेणी बघूया. जय आई जुगाई माते. जय आई जुगाई माते. तर मित्रांनो, आता इथे आलो आहोत आपण जिथे अनेक शिलालेख ठेवलेले आहेत. म्हणजे इकडचा जे वारसा आहे हा खूप पौराणिक आहे, असं बघू शकतात तुम्ही. आता इथे जे शिलालेख आहेत ते शिलालेख समजणे एवढे वैज्ञानिक तर नाही आपण, पण शिलालेख खरंच खूप खूप अद्भुत आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत आपल्या या संस्कृतीसाठी.